हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 वर फोकस करून जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी जे काही महत्त्वाचे अतिसंभाव्य सामान्य ज्ञानाचे PYQ प्रश्न आहेत ते प्रश्न आपण अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न आणि या सर्व प्रश्नांवर मित्रांनो आपण फुल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे. म्हणजे हा प्रश्न, या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते उत्तर ओके, आणि हे राहिलेले जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सचं देखील आपण फुल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर नॉलेज मिळणार आहे जे तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. आता पहा, भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर ते रिश्टरमध्ये मोजतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिश्टर. बरोबर. भूकंपाची तीव्रता बरोबर यालाच काय म्हणतात? इंटेन्सिटी. इंटेन्सिटी ओके, तर ती रिश्टर स्केलमध्ये मोजतात. बरोबर. ओके, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर मोजली जाते आणि रिश्टर स्केल हे अमेरिकेतील चार्ल्स एफ रिश्टर यांनी 1935 मध्ये ओके, चार्ल्स एफ रिश्टर आहेत अमेरिकेतील, त्यांनी 1935 मध्ये रिश्टर स्केल विकसित केले, हे लक्षात द्या. आणि यामध्ये 0 ते 10 ओके, 0 ते 10 दरम्यान तीव्रता मोजली जाते ओके. आणि भूकंप, जो भूकंप आहे त्याच्या भूकंपाची नोंद, हे भूकंपाची नोंद घेणारं यंत्र त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात सिस्मोग्राफ ओके. भूकंप सिस्मोग्राफनी मोजला जातो. बरोबर. किंवा सिस्मोमीटर देखील त्याला काही ठिकाणी म्हणतात ओके. पण योग्य उत्तर सिस्मोग्राफ काय? भूकंपाची नोंद घेणारं यंत्र ओके. त्यानंतर मिलीबार. मिलीबार मध्ये हे प्रामुख्यानं वायुदाब मोजण्यासाठी वापरलं जातं ओके. रिश्टर आपण पाहिलं. त्यानंतर मिलीमीटर. मिलीमीटर हे लांबी मोजण्याचं एकक आहे. आणि पास्कल. पास्कल हे दाब म्हणजे काय? प्रेशर. दाब प्रेशर मोजण्याचं एकक आहे पास्कल. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे ओके. तुमची ही जी भरती आहे ती 10वी लेवलवर आहे. बरोबर. SSC लेवल, SSC लेवलची ही भरती आहे. बरोबर. मग SSC लेवलची भरती आहे तर तुम्हाला जो सामान्य ज्ञान टॉपिक आहे तुमचा, त्यासाठी मोठमोठी पुस्तकं वाचणं गरजेचं आहे का? तर नाही. तर त्यासाठी जो तुम्हाला मोठमोठे पुस्तकं वाचण्याची वेळ आहे ती तुम्ही मराठी, इंग्लिश आणि जे तुमचा गणित बुद्धिमत्ता आहे त्यासाठी देणं महत्त्वाचं आहे. कारण जो सामान्य ज्ञानचा विषय त्यासाठी आपण 1000 वन लाइनर प्रश्नांचा आपण महाप्रश्नसंच बनवलेला आहे. तो तुमच्या GS साठी, सामान्य ज्ञानासाठी खूप युजफुल आहे. त्यामुळे तो जो तुमचा मोठमोठी पुस्तकं वाचण्यात जो वेळ जाणार आहे तो इथे या महाप्रश्नसंच तुम्ही घेतला तर तो कव्हर होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा. आणि यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी आपण ठेवली. फक्त तुम्हाला 49 रुपयांमध्ये हा GKचा महाप्रश्नसंच आपण देणार आहे. आणि तिथून तुमच्या परीक्षेसाठी जे महत्त्वाचे GKचे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर होणार आहेत. त्यामुळे आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तो महाप्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी लावला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आर्यभट्ट ओके. आर्यभट्ट यांनी इसवी सन 499 मध्ये आपला जो त्यांचा ग्रंथ आहे आर्यभट्टीय ओके, या आर्यभट्टीय ग्रंथात शून्याचा वापर स्पष्टपणे केला होता. आणि त्यामुळे त्यांना शून्याचा शोध लावणारे आणि वापर करणारे पहिले भारतीय गणितज्ञ मानले जाते. त्यांनी दशमान पद्धतीचा वापर करत शून्याच्या संकल्पनेला एक मूर्त स्वरूप दिलं होतं ओके. त्यामुळे शून्याचा वापर करणारे पहिले वैज्ञानिक प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ असतील तर ते आहेत आर्यभट्ट ओके. त्यानंतर वराहमिरी हे खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषशास्त्रातील प्रसिद्ध ग्रंथकार आहेत. न्यूटन इंग्लिश शास्त्रज्ञ, त्यांनी गतीचे नियम मानले. आपल्या सर्वांना माहिती आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटन यांनी. आणि एडिसन तुम्हाला माहिती आहे विद्युत दिवा, विजेचा दिवा, विद्युत दिवा व इतर अनेक उपकरणांचं संशोधक कोण आहेत? तर ते आहेत एडिसन. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया.
डॅश डॅश या इटालियन शास्त्रज्ञांनी दुर्बिणीचा शोध लावला. दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ यांनी लावला. स्कूल टाइम पासून आपण अभ्यासतोय आणि हेच अशाच पद्धतीचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहेत, हे लक्षात घ्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गॅलिलिओ. ओके, गॅलिलिओ गॅलिली हे इटालियन शास्त्रज्ञ होते. त्यांनी खगोलशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले होते आणि त्यांनी 1610 मध्ये, ओके, 1610 मध्ये खगोलशास्त्रीय दुर्बिणीचा शोध लावला आणि या दुर्बिणीच्या साहाय्याने गॅलिलिओ यांनी चंद्रावर पर्वत, गुरुग्रहाचे उपग्रह आणि इतर अनेक खगोलशास्त्रीय घटक शोधले होते. त्याच्या या शोधामुळे खगोलशास्त्राची दिशा बदलली आणि सौरमालेच्या संरचनेविषयी नवे ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ यांनी लावला. हे पुन्हा एकदा सांगिततो. जॉन केपलर. केपलर हा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होता. त्याने ग्रहांच्या हालचालींचे नियम मांडले होते. ओके, आणि जे केपलरचे नियम आहेत बघा मित्रांनो, केपलरचे नियम ते आज जॉन केपलरने मांडले. ओके, त्यांनी ग्रहाच्या हालचालीचे नियम शोधले जे केपलरचे नियम म्हणून प्रसिद्ध आहेत. ओके, त्यानंतर कोपर्निकस, निकोलस कोपर्निकस हा खगोलशास्त्रज्ञ होता. त्याने सौर केंद्रित सिद्धांत मांडला होता, ज्यामध्ये सूर्य हे सौरमालेचे केंद्र असल्याचं सांगितलं होतं. राईट. त्यानंतर न्यूटन तुम्हाला सांगितलं जस्ट, आयझॅक न्यूटन, बरोबर. आयझॅक न्यूटन हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्यांनी गतीचे किती नियम सांगितले होते, तर गतीचे 3 नियम मांडले होते. कोणी? आयझॅक न्यूटन यांनी. त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तयार केला आणि त्याचे कार्य यामध्ये होतं का दुर्बिणीच्या शोधात, तर नव्हतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न, सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात? लाल ग्रह हे मंगळला म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मंगळ. मंगळ हा सौरमालेतील 4था ग्रह आहे. त्याच्या मातीमध्ये भरपूर आयरन लोह तत्व आहे. ओके, आयरन ऑक्साईड याचं सूत्र काय आहे? Fe2O3. ओके, मंगळाच्या मातीमध्ये भरपूर लोह तत्व असल्यामुळं या ग्रहाला लालसर रंग प्राप्त आहे आणि त्यामुळेच मंगळाला लाल ग्रह, रेड प्लॅनेट असं म्हणतात. ओके, त्यानंतर मंगळाचे 2 उपग्रह आहेत, फोबोस आणि डिमोस. ओके, फोबोस डिमोस हे मंगळाचे 2 उपग्रह आहेत आणि मंगळाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड काय CO2 याचे प्रमाण अत्यंत जास्त, हे लक्षात घ्या. त्यानंतर शुक्र काय आहे? प्रथम तारा आहे, संध्याकाळचा तारा, आपण सर्वांना माहिती आहे. शनी याची वैशिष्ट्य म्हणजे याला वलय आहेत. ओके, रिंग्स आहेत याला. ओके, शनी हा रिंग्स असलेला ग्रह म्हणून त्याला रिंग्स असलेला ग्रह ओळखला जातो. ओके, त्यानंतर मंगळ सांगितलं. प्लुटो पूर्वी ग्रह मानला जायचा पण आता तो बटू ग्रह आहे. ओके, डॉर्फ प्लॅनेट आहे. कोण? प्लुटो, बरोबर, बटू ग्रह. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा VIMP प्रश्न आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. तुमच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न 100% येणार आहे. व्यवस्थित तोंडपाठ करून ठेवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. ओके, याचं क्षेत्रफळ किती आहे? आता क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. ओके, हे लक्षात घ्या. आता हे जर झालं सर्वात मोठा, मग तुम्ही म्हणाल सर सर्वात लहान पण सांगून द्या आम्हाला. तर सर्वात लहान जिल्हा काय आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तो आहे मुंबई शहर. ओके, आणि याचं क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे फक्त 157 चौरस किलोमीटर. ओके, हे लक्षात घ्या, महत्त्वाचे पॉईंट. त्यानंतर समोरचा प्रश्न, पहा, पूर्वी जे नागपूर आहे आपलं सध्याचं, ते नागपूर पूर्वी कोणत्या राज्याची राजधानी होती? तर ते मध्य प्रदेशची राजधानी होती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. ओके,
नागपूर ही 1960 पर्यंत मध्य प्रदेश राज्याची राजधानी होती आणि 1952 ते 1956 दरम्यान नागपूर हे मध्य प्रांत व बरार म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बरारची राजधानी होती. आणि 1960 मध्ये काय झालं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, राज्य पुनर्रचना झाली होती आणि राज्य पुनर्रचना झाल्यानंतर नागपूर हे आपल्या महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आलं आणि आज नागपूर आपल्या जे महाराष्ट्र राज्य त्या महाराष्ट्राची कसली राजधानी आहे आणि उपराजधानी. आणि तुमच्यासाठी प्रश्न विचारतो, चला आपल्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरतं? ओके, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे विधिमंडळ आहे त्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरामध्ये भरतं याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून टाकायचंय. आता गुजरातची राजधानी काय आहे? गांधीनगर आहे, बरोबर. त्यानंतर मध्य प्रदेशची सध्याची राजधानी आहे भोपाळ. महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई, बरोबर. आणि आंध्र प्रदेशची पूर्वीची राजधानी होती हैदराबाद आणि आता काय आहे? अमरावती. ओके, हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठी मी प्रश्न विचारला होता, नागपूरचं हिवाळी अधिवेशन म्हणजे आपल्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते? तर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये भरतं. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न आणि एक महत्त्वाचा पॉईंट घ्या, जो नागपूर करार 1953ला जो नागपूर करार झाला त्याद्वारे उपराजधानीचा दर्जा नागपूरला आपल्या भेटलाय. पुढे पाहूया. पाहता आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? आता घाट आणि त्याला जोडणारी जी शहर आहेत त्यावर आपण फुल डिटेलमध्ये जो आपण ट्रिक व्हिडिओ बनवला हे लक्षात घ्या. ट्रिक व्हिडिओ आहे आणि त्यासोबतच भूगोल आहे, इतिहास आहे, सायन्स आहे, तसेच अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र, पॉलिटिक्स आहे, सामान्य विज्ञान आहे. या सर्वच विषयांवर आपण ट्रिक्स व्हिडिओ बनवले. ते तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर MPSC ट्रिक्स ओके या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील, हे लक्षात घ्या. आणि हा जो घाटाचा व्हिडिओ देखील आहे तिथे खूप इझी वेने म्हणजे हा प्रश्न बघताच क्षणी तुम्हाला त्या प्रश्नाचं आन्सर येणार आहे. ओके, आता आंबा घाट कोणाला जोडतो? तर ते आपली ट्रिक आहे पहा, थबोताव, कुवा, फोआ असं उत्तरेकडून दक्षिणेकडे हा क्रम आपण लक्षात ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला तो सोडवता येतो. आता पहा, जो आंबा घाट आहे तर तो कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आहे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर रत्नागिरी. आता हे थबोताव कुआफोआ हे तुम्हाला डिटेल केव्हा कळणार आहे? ज्यावेळी तुम्ही MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये जाऊन घाट हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्हाला कळणार आहे. खूप इझी आहे, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे, टाइम वाचतो त्यामुळे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की आपला अभ्यास झाला आहे. ओके, आंबा घाट हा सह्याद्रीच्या रांगेतला प्रसिद्ध घाट आहे आणि तो कोल्हापूर व रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडणारा घाट आहे आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत निसर्गरम्य हा घाट आहे, हे लक्षात घ्या. आणि घाटात आंबागाव असल्यामुळं याचं नाव आंबाघाट ठेवलंय. ओके, आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा घाट आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर मुंबई नाशिकला थळघाट जोडला जातो, बरोबर. पुणे साताराला खंबाटगी घाट जोडला जातो आणि कराड चिपळूणला कुंभारली घाट जोडला जातो. हा तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पहा MPSC ट्रिक्स मध्ये, हे तुम्हाला पूर्ण समजून जाणार आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा मित्रांनो, किती आपण व्यवस्थितपणे म्हणजे सर्व सिलेबस आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आपण जिओग्राफी घेतलेले आहे, बरोबर. त्यानंतर हिस्ट्री देखील आहे, ओके. त्यानंतर सायन्स देखील आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, राज्य घटना आहे, ओके, पॉलिटी आहे. हे सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर करून घेतोय. त्यामुळे परिपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि एक गोष्ट घ्या, व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच लाईक करून द्या, लाईक करायला विसरू नका, लगेच लाईक करून द्या. आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये येस सांगा. ओके, हा प्रश्न तुम्हाला विचारतोय मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय का? जर आवडत असेल तर लगेच आन्सर एस करून टाका कमेंटमध्ये. ओके, आता पहा, हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? सिकोस्कीने. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सिकोस्की, इगोर सिकोस्की. ओके, इगोर सिकोस्की यांनी हेलिकॉप्टरच्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या आणि पहिलं यशस्वी हेलिकॉप्टर त्यांनीच तयार केलं. त्यांनी काय केलं होतं 1939 मध्ये
त्यांनी VS-300 हे यशस्वी हेलिकॉप्टर बनवलं होतं, म्हणून त्यांना हेलिकॉप्टरचा जनक म्हणून ओळखलं जातं. ओके, आता एडिसन तुम्हाला सांगितलं मी मागाशीच, विजेचा दिवा, इलेक्ट्रिक बल्ब, ओके, याचा शोध लावला. जेम्स वॅट यांनी स्टीम इंजिन म्हणजेच वाफेचं इंजिन, जेम्स वॅट यांनी वाफेचे इंजिन बनवलं. जॉन वॉकर यांनी काय केलं होतं तर फ्रिक्शन मॅचस्टिक, ओके, म्हणजे घर्षणाने पेटणाऱ्या कांड्यांचा शोध लावला होता. आणि सिकोर्स्की तुम्हाला सांगितलं हेलिकॉप्टरचा शोध. आता हे हेलिकॉप्टरचं झालं. ओके, आता तुम्हाला जर मी म्हटलं की विमान, हेलिकॉप्टरचा शोध तर लागलाय, कोणी केला, सिकोर्स्की, पण आता नुकत्याच विमान दुर्घटना बऱ्याच मित्रांनो झालेल्या, आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला विमानासंबंधीचा प्रश्न देखील येऊ शकतो, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला माहिती असायला हवं विमानाचा शोध कोणी लावला, तर विमानाचा शोध लावलेला आहे राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला. त्यांनी पहिले यशस्वी विमान उड्डावलं कधी, 1903 मध्ये. हे महत्वाचे पॉइंट आहेत, यावरच प्रश्न विचारला जातो, हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास करायचा असेल आणि तुम्हाला फक्त आणि फक्त 10th लेवल किंवा SSC लेवलचाच अभ्यास करायचा असेल, तर त्यासाठी आपण एक 1000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच आपण बनवलेला आहे. यामध्ये तुम्हाला जे GK आहे ते पूर्णपणे कव्हर केले जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला IBPS असो, TCS असो, किंवा स्टेट बोर्डच्या एक्झाम असो, किंवा ज्या सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत त्या सर्व एक्झामचा जो डाटा आहे तो आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. त्यामध्ये जे महत्त्वाचे जे VIMP डाटा आहे तोच डाटा आपण एक्स्ट्रॅक्ट करून त्यावर आपण वन लायनर प्रश्न बनवलेले आहेत. आणि परीक्षाभिमुख VIMP म्हणजे जगातील पहिले, भारतातील पहिले, किंवा भारतातील पहिली स्त्री, ओके, भारताचे पहिले प्रधानमंत्री, पहिल्या महिला प्रधानमंत्री, तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती, पहिल्या महिला राष्ट्रपती, म्हणजे अशा शोध आहेत, जनक आहेत, अशा पद्धतीचे सर्व प्रश्न तुम्हाला त्यात मिळतील. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करायचा नाही. आणि यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी आपण ठेवली. त्यामुळे आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून हा महाप्रश्न संच तुम्ही घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह घोषित केले, तर ते बहादूर शाह जफर यांना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहादूर शाह. ओके, आता पहा, 1857च्या स्वातंत्र्य युद्धात दिल्लीतील बंडखोर शिपायांनी 12 मे 1857 रोजी बहादूर शाह दुसरा यास पुन्हा दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. आणि तो मुघल घराण्याचा शेवटचा सम्राट होता, हे लक्षात घ्या. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात उठलेल्या या लढ्याचं नेतृत्व केवळ स्थानिक क्रांतिकाऱ्यांनी केलं नाही, तर त्यांनी बहादूर शहाला प्रतिकात्मक सम्राट मानून केलं होतं, हे देखील लक्षात ठेवा. आणि काय झालं, 24 सप्टेंबर 1857ला तो पकडला. तर कोणी पकडला पहा, 24 सप्टेंबर 1857 रोजी विल्यम हडसन, कोणी, विल्यम हडसन या ब्रिटिश अधिकाऱ्याने दिल्ली पुन्हा जिंकले आणि बहादूर शाह याला अटक केलं होतं. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवा हा कानपूर येथे उठावाचं नेतृत्व करत होता. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, आता पहा, नद्यांसंबंधीचा प्रश्न आहे. हा प्रश्न येतोच मित्रांनो. कराड जवळ प्रीती संगम येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे, कोणत्या नद्यांचा संगम आहे, तर कृष्णा कोयना. व्हेरी इझी क्वेश्चन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कृष्णा कोयना. असेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येतात, असेच प्रश्न, हे लक्षात घ्या. प्रीती संगम हे महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. कराड कोणत्या जिल्ह्यात आहे, सातारा जिल्ह्यात. येथे कृष्णा नदी व कोयना नदी यांचा संगम आहे, हे लक्षात घ्या. आणि या संगमाच्या ठिकाणी कृष्णा नदी उत्तरवाहिनी होते, म्हणजेच दक्षिणेकडून उत्तर दिशेने वाहते, जे अत्यंत दुर्मिळ आहे. ओके, हे लक्षात घ्या, महत्वाचे प्रश्न. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण, येईल का नाही प्रश्न हा मित्रांनो. VIMP क्वेश्चन. ओके, नुकत्याच सुनीता विल्यम अंतराळातून जाऊन आलेल्या आहेत.
अंतराळात राहून आलेले आहेत, राईट, तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? तो आहे राकेश शर्मा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. राकेश शर्मा हे 2 एप्रिल कधी 2 एप्रिल 1984 रोजी सोव्हिएत युनियनचं जे सोयुज T11 हे यान या यानातून अंतराळात गेले होते आणि त्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य कार्यक्रमांतर्गत अंतराळात प्रवेश केला होता आणि त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींशी अंतराळातून संवाद साधला होता. त्यावेळी इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं होतं वरून अंतराळातून आपला भारत कसा दिसतो. त्यावेळी राकेश शर्मा यांनी असं उत्तर दिलं होतं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ओके, म्हणजे इंदिरा गांधी, पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळी होत्या आणि त्यांनी राकेश शर्मा यांच्याशी संवाद साधला होता. त्यांना विचारलं होतं अंतराळातून आपला भारत कसा दिसतो. त्यावेळी राकेश शर्मा बोलले होते सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे लक्षात घ्या. आणि त्यांना अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च शांतताकालीन सन्मानाने गौरवण्यात आलं होतं. ओके, त्यानंतर कल्पना चावला पहिली भारतीय महिला अंतराळवीर, पण ती पहिली भारतीय व्यक्ती नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आणि नील आर्मस्ट्रॉंग पहिल्या चंद्रावर पाऊल ठेवणारा अमेरिकन अंतराळवीर. चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? नील आर्मस्ट्रॉंग यांनी. पुढे पाहूया. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यातील प्लासीची लढाई कधी झाली? 23 जून 1757. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. 23 जून 1757. प्लासीची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यात 23 जून 1757 रोजी झाली. या लढाईत रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी नवाबावर विजय मिळवला होता आणि फ्रेंचांनी नवाबाला मदत केली होती, परंतु नवाबाच्या सैन्यातील जो सेनापती मीर जाफर याच्या गद्दारीमुळे नवाबाचा पराभव झाला होता. ओके, आणि जर मी तुम्हाला विचारलं की ब्रिटिशांचं पहिलं पाया कोणत्या युद्धामुळे रचला आपल्या भारतात, तर ते प्लासीची लढाई. ओके, आणि हीच लढाई भारतातील ब्रिटिश सत्तेची सुरुवात असं मानलं जातं. ओके, म्हणजे या विजयामुळे बंगाल प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला आणि पुढील 1947 पर्यंत भारत स्वतंत्र होईपर्यंत ब्रिटिश आपल्या राज्यात स्थिरावले होते. बरोबर, आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपण भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत ते तिथंच होते. कधीपासून? ईस्ट प्लासीच्या लढाईपासून. ओके, हे महत्वाचे पॉइंट आहेत. समोरचा प्रश्न. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? त्र्यंबकेश्वर येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो आणि ती भारताची दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखली जाते. तिची लांबी 1465 किलोमीटर आणि आपल्या महाराष्ट्रात तिची लांबी किती? 668 किलोमीटर. महत्त्वाच्या ज्या उपनद्या आहेत त्यामध्ये आहे प्रवरा महत्त्वाचे, त्यानंतर दारणा, बिंदुसराय, मुळा, बोर, शिवना, दुधना. ओके, त्यानंतर कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये येतो, कृष्णा कोयनाचा. बरोबर, त्यानंतर भीमाशंकर येथे कुठल्या नदीचा उगम होतो? भीमा नदीचा उगम होतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? VIMP येणार म्हणजे येणारच मित्रांनो. ओके, खूप महत्त्वाचे हे 4 ही पर्याय मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगणार आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर ते आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात. त्यांनी 1960च्या दशकात उच्च उत्पादकता असलेल्या गहू व तांदळाच्या जातींची लागवड सुरू करून भारतात अन्नधान्य उत्पादनात क्रांती घडवली होती. त्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला होता. ओके, त्यानंतर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना श्वेत क्रांतीचे जनक म्हणतात. ओके, धवल क्रांतीचे जनक, व्हाईट रिव्होल्यूशन. ओके, ज्याचे जनक म्हणजे भारतात दुग्ध उत्पादनाचे जनक, दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी ऑपरेशन फ्लड राबवण्यात आलं होतं आणि ते कुणी?
डॉक्टर वर्गीस कुरियन यांनीच राबवलं होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर डॉक्टर होमी भाभा, हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. भारतीय अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात, तर डॉक्टर होमी भाभा यांना. भाभा अणु संशोधन केंद्र स्थापनेचं महत्त्वाचं योगदान आहे. आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉक यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात. पण कोणत्या हरित क्रांतीचे जनक? जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, तर ते आहेत डॉक्टर नॉर्मन बोरलॉक. हे सर्व आपण महत्त्वाचे पॉईंट घेतले. आणि यासोबतच एक आहेत विक्रम साराभाई, डॉक्टर विक्रम साराभाई, तर त्यांना भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर विक्रम साराभाई. ओके, इस्रोच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे, श्रेय आहे. समोरचा प्रश्न, पहा, वैद्यक शास्त्राचे जनक कोणाच म्हटले जाते? वैद्यक शास्त्राचे जनक हे हिप्पोक्रेटस यांना म्हटले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. हिप्पोक्रेटस यांना फादर ऑफ मेडिसिन अर्थात वैद्यक शास्त्राचे जनक म्हणतात. त्यांनी रुग्णाच्या नैतिकतेबाबत हिप्पोक्रॅटिक शपथ तयार केली, जी आजही वैद्यकीय व्यावसायिक पाळतात. ओके, त्यांनी आजार हे नैसर्गिक कारणांमुळे होतात हे प्रतिपादित केलं होतं आणि अंधश्रद्धेला दूर सारलं होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर अपोलो ग्रीक पुराणांनुसार संगीत, काव्य, औषध व सूर्यांचा देव आहे. प्लुटो हे मृत्यूचे ग्रीक दैवत आहेत. ओके, हे लक्षात घ्या. आणि एपिडॅरस हे ग्रीसमधील प्रसिद्ध प्राचीन वैद्यकीय केंद्राचे स्थान आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. ओके, आन्सर कमेंट करायचा आहे. 100% आन्सर कमेंट करा. हरित क्रांतीचे भारताच्या जनक कोण आहेत कमेंट करून सांगा. पाहिलेला प्रश्न आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? आन्सर तुम्हाला कमेंट करायचे. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. ओके, तुमची ही परीक्षा आहे ती 10th लेवलची आहे. ओके, SSC लेवलची ही जी परीक्षा आहे तुमची ती SSC लेवलची आहे. आणि SSC लेवलवर 10th लेवलवर फोकस करून आपण 1000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे. ओके, आणि जर हा महाप्रश्नसंच तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि फक्त 49 रुपयांमध्ये हा महाप्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. खूप VIP प्रश्न आहे. पूर्ण GK तुमचा कव्हर होणार आहे. GKची मोठमोठी पुस्तके वाचण्याची तुम्हाला गरज नाही. GK फक्त या महाप्रश्नसंचामधून तुमचा कव्हर होणार आहे. आणि जर हा महाप्रश्नसंच तुम्ही घेतला तर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरीची नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लायनर क्वेश्चन सेट बनवला आहे, तो फक्त तुम्हाला 21 रुपयांमध्ये मिळणार आहे. म्हणजे या 3 ही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त तुम्हाला 70 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे एवढ्या माफक फीजमध्ये तुम्हाला या सर्व माहिती मिळते. तर आत्ताच त्याचा लाभ घ्या. आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून या 3 ही नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025 वर फोकस करून GMC छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असणारे अतिसंभाव्य सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे QIQ प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार अभ्यासलेले आहेत. हे सर्व TCSचे PYQ आहेत. हे सर्व TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.